आणि आता एक चिंताजनक बातमी आहे। देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये 15 पैकी 3 महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलंय। यामध्ये अकोला आणि अमरावती तसंच वर्धा या शहरांमध्ये खूप जास्त तापमान आहे। अमरावतीमध्ये 45.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्ध्यात काल 45.5 अंश सेल्सिअस तापमान होतं। गेल्या 2 दिवसात उष्माघातामुळे 2 जणांचे बळीही गेले। महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडालाय। महाराष्ट्रातील 15 शहरांचं तापमान 41 अंशांवरती पोहोचलंय। अकोला आणि अमरावतीत 45.3 तर वर्ध्यात 45.5 अंश तापमान आहे। देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा आहेत। छत्रपती संभाजीनगरात 41.8 अंश तापमान नोंदवलं गेलंय। गेल्या 2 दिवसात उष्माघातामुळे 2 बळी गेलेत। परभणीत उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। नाशिकहून परभणीत भावाकडे आलेल्या 37 वर्षीय शिवाजी कांबळेंचा उष्माघातानं मृत्यू झाला, तर दुसरी घटना लातूरमध्ये घडली। लातूरमध्ये एका 9 महिन्यांच्या चिमुकलीचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय। याआधी अकोला, अहिल्यानगर, अमरावती आणि नाशिकच्या सिन्नरमध्ये उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे। 2025च्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये राज्याचं सरासरी तापमान 1.1 अंशांनी जास्त आहे। यंदाही उष्णतेची लाट कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलाय। त्यानंतर 2 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो।